चांद्यापासून बांधापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आले अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांचे शेती मित्र करतो आता स्वागत। जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय। जो सवाल सध्या आपण सर्वांनी थंबनेल मध्ये पाहितलाय आणि टायटल मध्ये वाचलाय। जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय की सुपर अल्निनोमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। जसा हा प्रश्न सध्या तुमच्या मनात उपस्थित झालाय, तसाच हा प्रश्न सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव सुद्धा विचारायला लागलाय की सुपर अल्निनोमुळे आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आता उत्तर हे प्राप्त करूयात की सुपर अल्निनोमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। आपल्या सर्वांना या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर हे प्राप्त करायचं असेल तर आपल्याला विनंती की याच्यासाठी व्हिडिओ मात्र आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहायलाच हवा। आणि जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब हे केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करायला हवं। याच्यामुळे काय होईल की येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहील। तर मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल, जो सवाल सध्या सामान्य कास्तकार बांधवाला सुद्धा सतावत आहे, ज्या सवालाच्या अनुसार अखेर सुपर अल्निनोमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा भाव। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर हे प्राप्त करूयात की अखेर सुपर अल्निनोमुळे आता इथून पुढे किती वाढू शकतो सोयाबीनचा बाजारभाव। तुम्हाला प्रथम सुपर अल्निनो म्हणजे काय हे समजावून सांगतो, याचा परिणाम सोयाबीनच्या दरावरती कसा होऊ शकतो ते समजावून सांगतो, आणि मग तुमच्या मनातील जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की सुपर अल्निनोमुळे इथून पुढे देशात किती वाढू शकतो सोयाबीनचा दर, याही प्रश्नाचा आता तुम्हाला उत्तर देतो। पण याच्यासाठी व्हिडिओसह शेवटपर्यंत जोडलेले राहा, एवढीच आपल्या सर्वांना या ठिकाणी नम्र विनंती। आता बघा मित्रांनो, जर आपण सर्वांनी बघितलं तर पेरू नावाचा जो देश आहे, आता पेरू नावाचा देश कुठे तुम्हाला जास्त काही सांगत नाही, अमेरिका आहे ना, अमेरिकेच्या पश्चिमेला पेरू नावाचा देश आहे, हा प्रशांत महासागरात येतो। आता तुम्ही म्हणाल पेरूचं, अल्निनोचं आणि भारताचं काय घेणं देणं, समजून घ्या। आता पेरूच्या पश्चिम दिशेला तापमान किती राहते यावरती भारतात पाऊस किती कोसळतो हे बऱ्यापैकी अवलंबून असते। मी 100% म्हणत नाही, पण बऱ्यापैकी अवलंबून असते। आता तुम्हाला सांगतो, पेरूच्या पश्चिम दिशेला समुद्राच्या असणारं तापमान म्हणजे समुद्राचा जो पृष्ठभाग म्हणतो ना पाण्याचा, जो सरफेस वॉटर आहे त्याचं तापमान जर समजा कमी असेल तर आपल्या भारतामध्ये पाऊस हा जास्त पडतो, त्याला ला निना म्हणतात। आणि समजा समुद्राच्या वरच्या पृष्ठभागाचं तापमान जर त्या ठिकाणी अधिक असेल तर त्याला अल्निनो असं म्हणतात, ज्यावेळेस भारतामध्ये पाऊस हा कमी पडतो। आता तुम्ही म्हणाल सर आम्हाला ला निना कळालं, अल्निनो कळालं, पण आता सुपर अल्निनो भानगड काय। सुपरचा अर्थ काय असतो की खूप जास्त। सुपर अल्निनो म्हणजे काय तर तुम्हाला सांगतो की पेरूच्या पश्चिम भागात समुद्राचं जे तापमान आहे ते यंदाच्या वर्षी 2 ते 2.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढू शकतंय। एवढं वाढणं म्हणजे सुपर अल्निनो। आता सुपर अल्निनो झालं तर काय होणार, अल्निनोमध्ये पाऊस कमी पडतो तर सुपर अल्निनोमध्ये पाऊस हा अत्यंत कमी पडतो, म्हणजे कुठेतरी दुष्काळ पडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते। जर सुपर अल्निनो बद्दल या ठिकाणी स्पष्टता आली आणि 15 एप्रिल पर्यंत समजा आपल्या हवामान खात्याने जाहीर केले की नाही भारतामध्ये यंदा सुपर अल्निनो येऊ शकतो, म्हणजे पाऊस काळ हा खूप कमी पडू शकतो, जर असं त्या ठिकाणी जाहीर झालं तर याचा सेंटिमेंटल परिणाम काय होणार ते तुम्हाला पुन्हा समजावून सांगतो। पहिले समजून घ्या की यामुळे जून ते सप्टेंबर महिन्यात जेव्हा मान्सूनचा पाऊस पडतो तो कमी कोसळणार। आता मान्सूनचा पाऊस जर तुम्हाला सांगतो कमी कोसळला तर याचा परिणाम काय होणार
याच्यामुळं आपलं पावसावरती जे अवलंबत्व असणारे खरीपातील पीक आहे ज्यामध्ये सोयाबीन प्रामुख्याने, तर सोयाबीनला त्या ठिकाणी पेरणीसाठी योग्य पाऊस नाही पडला तर त्या ठिकाणी पेरणीचा एरिया घटणार. शेवटी ज्यावेळेस सोला परिपक्व होतो तेव्हा जर पाऊस काळ कमी पडला तर तो सोला परिपक्व होणार नाही, म्हणजे कुठंतरी उत्पादकता कमी होणार. तर ओव्हरऑल सिच्युएशनमध्ये यंदाच्या वर्षी सुपर एल्निनोमुळे आपलं सोयाबीनचं जे उत्पादन आहे ते उत्पादन एक बघायला गेलं तर जवळपास एक आणखीन 20-25% घटू शकते. गेल्या वर्षी ऑलरेडी ते 25% घटले, आणखीन यंदा घटण्याची शक्यता आहे. याच्यामुळे काय होणार किंवा सुपर एल्निनोबद्दल स्पष्टता झाली की 15 एप्रिल नंतर काय करणार, मग व्यापारी स्टॉकिस्ट हे समोरचा अंदाज बांधून आहे त्या भावामध्ये जोरदार सोयाबीनची खरेदी सुरू करतील. आणि याच्यामुळे काय होणार की त्या ठिकाणी सोयाबीनची मागणी भरपूर वाढणार. आता शेतकरी मित्रसुद्धा हुशार आहेत, ज्यांच्याकडे सोयाबीन आहे त्यांनाही माहिती आहे भविष्यात सोयाबीन फार वाढणार आहे, यामुळे ते सुद्धा सोयाबीनची विक्री काही जास्त करणार नाहीत. मग याच्यामुळे काय होणार की आपल्याला सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यात खूप मोठा गॅप निर्माण होताना दिसेल. आणि यामुळं 31 मेपर्यंत सोयाबीनचा भाव हा 6,000पर्यंत पोहोचू शकतो. आणि जुलै ऑगस्टमध्ये जर सोयाबीनचा भाव 7,000पर्यंत या ठिकाणी पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असंही जाणकारांचं या ठिकाणी स्पष्ट मत आहे. म्हणजे सुपर एल्निनोमुळे किती वाढणार सोयाबीनचा भाव या प्रश्नाचं उत्तर आहे की जुलै ऑगस्टपर्यंत जर आपण वाढ बघितली तर सुपर एल्निनोमुळे सोयाबीनच्या दरात 1,000 ते 1,500 रुपये क्विंटल मागं तेजीही येऊ शकते. मग अशा परिस्थितीत सोयाबीन कधी विकायचं, ज्यांच्याकडे शिल्लक आहे त्यांचा प्रश्न आहे. तर तुम्हाला सांगतो की तुम्हाला 6,000चा भाव पाहिजे असेल तर मे एंडिंगला किंवा जून मिडला भेटून जाईल. आणि जर 7,000चा भाव या ठिकाणी हवा असेल, त्यास 200-300 रुपये कमी जास्त होऊ शकते, तर तो जुलै ऑगस्टमध्ये मिळू शकतो. आता यापैकी तुम्हाला कोणत्या भावाची गरज आहे, तुम्हाला पैशाची गरज कधी आहे, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट किती तुम्ही जोखीम किती घेऊ शकता. कारण कसं आहे की भाव 7,000 होईल म्हणता म्हणता 6,500 होईल, 6.25 होईल आणि एखाद्या वेळेस तिथूनच रिवर्स येईल. तर त्यानुसार मग तुम्ही तुमचं जोखीम व्यवस्थापन करा आणि यानुसार सोयाबीन विक्रीचं गणित जर या ठिकाणी मांडलं तर तुमचा फायदा हा नक्की होऊ शकतो. नाहीतर तेजीमध्ये 2 टप्प्यात सोयाबीनची विक्री केली तर हा सुद्धा तुमच्यासाठी फायद्याचा सौदा ठरू शकतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या की सुपर एल्निनोमुळे सोयाबीनच्या दरात 1,000 ते 1,500 रुपये क्विंटल मागे तेजीही क्रमप्राप्त आहे. विचार करून सोयाबीनची विक्री करा, एवढाच आपल्याला या ठिकाणी सल्ला. भविष्यात देशात सोयाबीनचा भाव हा कशा पद्धतीने राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय लाड हा मनापासून करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त.